केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया देत धर्मेंद्र प्रधान यांनी संवेदनशील भूमिका घेत राजीनामा दिल्याची प्रतिक्रिया दिली। नांदेड येथील पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली। धर्मेंद्र प्रधान यांनी विद्यार्थ्यांचे भवितव्य आणि पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले असून त्यांच्या भूमिकेचे अशोक चव्हाण यांनी समर्थन केले। दरम्यान पेपरफुटी रोखण्यासाठी केंद्र सरकारने कठोर कायदा आणण्याचा निर्णय घेतला आहे। हा विषय राजकारणाचा नसून विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा आहे असे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले। श्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा जो झाला आहे त्याबद्दल निश्चित काही वक्तव्य करणार आहे। थोड्याच वेळापूर्वी सोशल मीडियावर त्यांनी एका पोस्टमध्ये आपल्या राजीनाम्याची स्पष्ट कारणे विशद केलेली आहेत। ते म्हणतात की पहिल्याच दिवसापासून मी जबाबदारी घेतली आणि परिस्थितीकडे कधीही पाठ फिरवलेली नाही। गुणवंत विद्यार्थ्यांचे भवितव्य परीक्षा माफियामुळे खराब होऊ देणार नाही आणि कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ देणार नाही हा माझा संकल्प होता। विद्यार्थ्यांना भरकटवण्यासाठी जबाबदार पदावर बसलेल्या व्यक्तींनी अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे माझं मन अत्यंत व्यथित झाले। मी नेहमीच लोकशाहीच्या शक्तीवर अतूट विश्वास ठेवला आहे। तरुणांच्या आकांक्षा, स्वप्ने आणि अपेक्षांच्या मनापासून आदर करत आलो आहे। गेल्या 10 दिवसांच्या घडामोडी पाहून माझे मन दुःखीच आहे। हा माझ्यासाठी व्यक्तिगत प्रतिष्ठेचा विषय नाही आहे। देशाच्या युवा शक्तीला भ्रमाच्या दुष्टचक्रात अडकू देणार नाही हाच माझा खरा संकल्प आहे। जंतरमंतरवर आणि देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्या परिस्थितीचा देशविघातक शक्तींनी गैरफायदा घेऊ नये। देशाची एकता अबाधित राहावी आणि भारताचं एकही विद्यार्थ्याचे भविष्य कायदेशीर गुंतागुंतीत अडकू नये। आपल्या मुलांनी आपला वेळ अभ्यासात द्यावा आणि करिअर घडवण्यावर लक्ष केंद्रित करावे। या सर्व गोष्टींचा विचार करून मी माझा राजीनामा माननीय पंतप्रधानांकडे पोचवला आहे। ह्या भावना आपल्या व्यक्तिगत व्यक्त करत असताना श्री प्रधान यांनी महत्त्वाच्या 3 गोष्टी सांगितल्या। पहिले म्हणजे त्यांनी जबाबदारी स्वीकारून काम सुरू केले होते। स्वतः जेव्हा घटना घडली तेव्हा त्यांनी सांगितली माझी ही व्यक्तिगत जबाबदारी आहे। दुसरं म्हणजे त्यांच्यासाठी हा कुठलाही वैयक्तिक प्रतिष्ठेचा मुद्दा मी केलेला नाही। आणि तिसरी गोष्ट, देशातील सध्याच्या परिस्थितीचा देशविघातक शक्तींनी गैरफायदा घेऊ नये। देशाची एकता अबाधित राहावी आणि भारताच्या एकाही विद्यार्थ्याचे भवितव्य आणि भविष्य कायदेशीर गुंतागुंतीत अडकू नये। म्हणून धर्मेंद्र प्रधान यांची भूमिका अतिशय योग्य आहे। ती संवेदनशीलता दाखवली आहे। स्वतः विद्यार्थ्यां चळवळीतून ते समोर आलेले आहेत। एक विद्यार्थी कार्यकर्ता ते केंद्रीय शिक्षण मंत्री असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याबद्दल त्यांची कटिबद्धतेवर कोणतेही दुमत असण्याचं काही कारण नाही आहे। दुसरीकडे देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध अधिनियम 2024 अधिक कठोर करण्यासाठी दुरुस्ती विधेयकाला मंजुरी देण्यात आली। काल कॅबिनेटमध्ये नवीन कायदा पास झाला। 2 दिवसापूर्वीच माननीय पंतप्रधानांनी पेपरफुट प्रकरणी अधिक कठोर निर्णय घेतले जातील असे सुतोवाच त्यांनीच प्राईम मिनिस्टरनी केले होते आणि त्यानुसार कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत दुरुस्ती विधेयक संमत करण्यात आलं। त्याचबरोबर या दुरुस्ती विधेयकानुसार पेपरफुट, प्रश्नपत्रिका चोरी, परीक्षा प्रक्रियेत संघटित गैरकारभार किंवा तांत्रिक छेडछाड केल्यास 10 वर्षाचा कारावास, संबंधित व्यक्तींना 10 कोटी रुपयाचा दंड, खटल्याची जलद सुनावणी करण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट आणि 3 महिन्याच्या आत निकाल अशा महत्त्वाच्या तरतुदीसुद्धा या सुधारित कायद्यामध्ये आता अंतर्भूत करण्यात आलेल्या आहेत। दुरुस्ती विधेयक आता हाऊसमध्ये संसदेमध्ये मांडले जाणार असून त्यास मंजुरी मिळाल्यानंतर या तरतुदी लागू होणार आहे। पेपरफुट आणि परीक्षामध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी
मोदी सरकारने अतिशय कठोर अशी पावले उचललेली आहेत. या प्रकरणामध्ये कठोर कारवाईचा शब्द केंद्र सरकारने दिला होता आणि त्या शब्दांचे पालन केलेले आहे. म्हणजे मोदी साहेबांनी याच्या अगोदर 2-3 वेळा ट्विट केलं. एकदा व्हिडिओही त्यांचा प्रकाशित झाला. सर्वत्र त्यांनी कठोर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी वेळोवेळी दिले होते आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी या सगळ्या गोष्टीमध्ये दिसून आलेली आहे. त्यामुळे शब्दाचं पालन त्यांनी केलेलं आहे आणि या विषयावर संसदेत चर्चा करण्याची सरकारची पहिल्यापासूनच तयारी होती. म्हणजे केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी सुद्धा सभागृहामध्ये पहिल्या दिवसापासून सांगितलं की सरकार या नीट प्रकरणामध्ये चर्चा करायला तयार आहे. गेला पूर्ण आठवडा म्हणजे संसद गेल्या सोमवारी सुरू झाली. सोमवार ते शुक्रवार या 5 दिवसामध्ये संसदेमध्ये गदारोळ होत राहिला. विरोधकांनी सरकारच्या कुठल्याही आव्हानाला किंवा विनंतीला न स्वीकारता, चर्चेची तयारी न करता आंदोलन हे चालू ठेवलं आणि वेगवेगळ्या पद्धतीने सभागृह कसं डिस्टर्ब करता हा प्रयत्न झालेला आहे. तर हा विषय विरोध नाही आहे, तर विद्यार्थ्यांचा भवितव्याचा हा प्रश्न आहे, भविष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीची पार्श्वभूमी ही आपल्यासमोर आलेलीच आहे. सद्यस्थिती जी आजची आहे ती फक्त आपल्यासमोर या निमित्ताने आपण या स्टेटमेंट जे त्यांनी धर्मेंद्र प्रधान साहेबांनी जे दिलं आहे त्याचा थोडक्यात उल्लेख मी या ठिकाणी केलेला आहे. मला एवढंच या निमित्ताने सांगायचं आहे की प्रधान साहेबांचं स्टेटमेंट आणि त्याच्या अगोदर पंतप्रधानांनी केंद्रीय मंत्रिमंडळात घेतलेले कालचे निर्णय, वेळोवेळी याच्या संदर्भात गेलेली सरकारची भूमिका, म्हटलं एक चांगली गोष्ट झाली की डेडलॉक संपलेला आहे. म्हणजे गेल्या 8 दिवसापासून आणि त्याच्या अगोदरपासून जी आंदोलनं किंवा नीट प्रकरणातून जे मध्यंतरीच्या काळात ज्या परिस्थिती उद्भवली, हा एक देशामध्ये डेडलॉक निर्माण झाला होता. चर्चा होत नव्हती. सरकारने भूमिका स्पष्ट करत असताना समोरून सुद्धा त्याच्या बाबतीमध्ये वेगवेगळी मागणी आणि मतं प्रदर्शित केली जात होती. हे वास्तव आहे. पण आता त्यातून निष्पन्न हे झालं की आज धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा विरोधी पक्षाची एक प्रमुख मागणी होती. त्यामुळे तो विषय आता संपलेला आहे. बहुतांश मागण्या ह्या मान्य झाल्यामुळे आणि संसदेमध्ये आता दुरुस्ती विधेयक आता सोमवार सादर होईलच. आणि त्यानंतर मला वाटतं की परीक्षेच्या एकंदरीत सिस्टममुळे, कारण प्रश्न सर्वत्र एवढी चर्चा होती की हे सिस्टम फेलियर आहे, की मोहना लोकांचा सिस्टमवर विश्वास राहिलेला नाही, असंच वारंवार वक्तव्य अनेक विरोधी पक्षातून आणि तरुणांच्या माध्यमातून समोर येत होतं. तर मला वाटतं की हा डेडलॉक आता निश्चितच ही पावलं उचलल्या गेल्यामुळे तुटलेला आहे आणि त्यातून मार्ग स्पष्टपणे आता आपल्या समोर दिसतो आहे. त्यामुळे आजच्या ह्या निर्णयाचा निश्चितच आगामी काळात सदृश्य आणि चांगले परिणाम पाहायला मिळतील आणि देशाची जी एकंदरीत आपली जी सिस्टम आहे त्याच्यात सुधारणा होऊन अधिक पारदर्शकता, अधिक गुणवत्तेला वाव निश्चित आहेच आणि पुढेही मिळत राहील. आणि यातच हस्तक्षेप कोणी करत असेल तर त्यावर कारवाई करण्या इतपत कायदेशीर तरतुदी आता उपलब्ध अतिशय स्पष्टपणे झाल्या. शिक्षाही त्याच्यामध्ये तरतूद केलेली आहे. फायनान्शियल त्याच्यात शिक्षा आहे आणि कारावाससुद्धा आहे. त्यामुळे मला वाटतं हा प्रश्न आता बऱ्याच अंशी मार्गी लागलेला आहे. संसदेमध्ये चर्चा झाल्यानंतर त्यात अनेक पैलू जे पुढे अपेक्षित आहेत ते येतीलच. त्यात अधिक स्पष्टता उत्तर जे येईल संबंधित मंत्र्याचं त्यात स्पष्ट होईल.